आज आपल्याला बनवायचे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे दुधी भोपळा आणि कांद्याचे भजे। दुधी भोपळ्याचे हे भजे तयार करण्यासाठी दुधी भोपळ्यावरील साल काढून दुधी भोपळा आपण किसून घेतलेला आहे। 1 वाटी मी दुधी भोपळ्याचा किस घेतलेला आहे। 1 वाटी आपण या ठिकाणी उभ्या आकारामध्ये पातळ असा चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे। अर्धी वाटी आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे भजे छान कुरकुरीत होतात। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। थोडासा ओवा घातलेला आहे आपण यामध्ये। पाव चमचा आपण यामध्ये जिरे पावडर घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये जिरे घातलेले आहे। मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आपल्याला यामध्ये। आता आपल्याला पाणी न टाकता हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गरज पडली तर तुम्ही यामध्ये 1-2 चमचे पाणी घालू शकता। आता पीठ मी छान असं हाताने मिक्स करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता लगेच आपल्याला भजे तळून घ्यायचे। कमी गॅसवरती तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे। कुरकुरीत होईपर्यंत अलटी-पलटी करत आपल्याला हे तळून घ्यायचे। 2 हिरव्या मिरच्या देखील मी यामध्ये घालून घेत आहे। मध्यम गॅसवरतीच आपण हे भजे छान अलटी-पलटी करत तळून घेतलेले आहेत। मस्त कुरकुरीत झालेले आहेत। रंग देखील एकदम छान आलेला आहे आणि मस्त चवीला देखील एकदम भन्नाट झालेले आहेत। मुले देखील आवडीने खातील। त्यांना देखील कळणार नाही की हे दुधी भोपळ्याचे भजे आहेत। ग्रीन चटणी सोबत किंवा टमाटे केचप सोबत तुम्ही हे भजे खाऊ शकता। अप्रतिम चवीचे आपले हे दुधी भोपळ्याचे आणि कांद्याचे भजे तयार झालेले आहेत।